सुप्रभात सज्जन श्रोते हो. या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. अभंग निरूपणाचं शीर्षक आहे ओम नमः शिवाय मंत्रार्थ. म्हणजे नमः शिवाय या मंत्राचा अर्थ त्यामध्ये सांगितलेला आहे. यातील प्रथम 3 शब्द लक्षात घ्या. कांती याचा अर्थ तेज, प्रभा किंवा वर्ण. वर्ण म्हणजे रंग अशा अर्थी. कांती म्हणजे तेज, प्रभा प्रभा म्हणजे प्रकाश आणि वर्ण म्हणजे रंग. म्हणजे शरीराचा जो रंग असतो आणि त्या रंगातून बाहेर पडणारा प्रकाश तेज असतो त्या वर्ण आणि रंग. वर्ण म्हणजे रंगाला आणि शरीराच्या शरीर त्याची जी बाह्य रूप आहे शरीराचं बाह्य रूप त्याचा वर्ण म्हणजे रंग आणि त्याचं तेज म्हणजे वर्ण आणि तेज मिळून शरीराला जो गुण प्राप्त होतो त्याला कांती म्हणतात. म्हणजे कांती म्हणजे शरीराची त्वचेची बाह्य रचना ज्याच्यातून शरीर त्वचा काया याचा वर्ण आणि तेज प्रकट होतं. म्हणून कांती याचा अर्थ तेज, प्रभा, वर्ण. निशेष म्हणजे पूर्ण किंवा संपूर्ण आणि स्वयंमुक्त म्हणजे अंतस्फूर्तीने मोक्षाची प्राप्ती झालेला. म्हणजे आपल्या आतच स्फूर्ती आपल्या आतच स्फुरण ज्याला मिळालं आणि त्या ज्ञानरूप स्फुरणाने ज्ञानरूप जाणीवेने जो स्वतः मोक्षाला पावला अशा माणसाला स्वयंमुक्त म्हणतात. तर आता ऐका निशिदिनीमध्ये ओम नमः शिवाय मंत्रार्थ. नमः शिवाय या मंत्राचा अर्थ ऐका. चैतन्य प्राण तेज कांती रूप विशेष जाणा जीव प्राण्यांची ओळख निशेष. जीव असोत प्राणी असोत यांची निशेष ओळख यांची संपूर्ण ओळख ही केवळ आणि केवळ जीवांच्या प्राण्यांच्या आतील चैतन्यामुळे प्राणामुळे त्यांच्या हालचालीतील सळसळणाऱ्या तेजामुळे चैतन्यामुळे आणि अर्थातच त्यांच्या रूपाच्या वर्णामुळे आणि प्रकाशामुळे होते. म्हणून जीव किंवा प्राणी यांची संपूर्ण ओळख केवळ आणि केवळ त्यांच्या हृदयीचे चैतन्य त्यांच्या हृदयीत स्फुरण पावणारा प्राण त्यांच्या देहाची कांती आणि देहाचा वर्ण या चैतन्य प्राण तेज कांती रूप विशेष. चैतन्य प्राण तेज कांती रूप अशा 4 विशेषांनी म्हणजे अशा 4 ठळक गोष्टींनी जीव आणि प्राण्यांची संपूर्ण ओळख होते. हे जीव आणि प्राणी हे त्याच्यातील प्राणामुळे हालचाल रूपी चैतन्यामुळे त्यांच्या एकंदरीत दर्शनी तेजामुळे आणि स्वाभाविकच त्यांच्या शरीराचा जो वर्ण आहे त्याची जी प्रभा आहे त्याचं जे प्रतिबिंब आहे त्यामुळे जीव आणि प्राणी जाणले जातात. आणि हीच त्यांची खरी निशेष म्हणजे संपूर्ण ओळख आहे. चैतन्य प्राण तेज कांती रूप विशेष जाणा जीव प्राण्यांची ओळख निशेष. विना हाल चाल प्राण ना जीव जगत जिवंत चैतन्याभावी सारे केवळ जड शिळ शव. विना हालचाल विना प्राण विना चैतन्य जीव ही असू शकत नाहीत आणि जीवरूपी जगत त्यांचं विश्वही असू शकत नाही. म्हणजे विना हालचाल विना चैतन्य विना प्राण नाही जीव असत किंवा नाही जीवांचं जगत जिवंत सळसळणार हालचालयुक्त असत. चैतन्याभावी सारे केवळ जडशीळ शव. चैतन्याभावी म्हणजे चैतन्य आणि अभावी याचा संधी. चैतन्याभावी म्हणजे विना चैतन्य जीव आणि जगत हे केवळ आणि केवळ जडशीळ शव आहेत. म्हणजे जड म्हणजे चैतन्य नसेल तर जीव आणि त्यांचं जग म्हणजे संपूर्ण प्राणीसृष्टी त्यामध्ये मानवासहित सर्व चतुर्योनीतील प्राणी आले तर संपूर्ण प्राणीसृष्टी आणि त्यांचं जगत जर चैतन्यच नसेल
तर निश्चितच ते जीव जगत हे केवळ जडशीळ म्हणजे केवळ मृतवत किंवा शव म्हणावं असंच असतं. म्हणून विना हालचाल प्राणना जीव जगत जिवंत चैतन्याभावी म्हणजे चैतन्याच्या अभावाने चैतन्याशिवाय सारे केवळ जडशीळ शव. आता तिसरं कडवं जीवीचे जीवित्व त्याची चैतन्य आत्मतत्व. जीवीचे जीवित्व म्हणजे जो जीव असतो प्राणी असतो त्याचं जिवंतपण म्हणजे जीवित्व. जीवाचे प्राण्याचे जीवित्व म्हणजे जिवंतपण किंवा प्राण्याचे प्राणत्व म्हणजे प्राणरूपी हालचाल अशा अर्थी प्राणत्व. जीवीचे जीवत्व जीवाचे जिवंतपण किंवा प्राण्याचे जिवंतपण हे त्याच्यातील हालचालीमुळे कळते आणि त्याला चैतन्य किंवा आत्मतत्व म्हणतात. हे जीवीचे जीवित्व याची चैतन्य आत्मतत्व. जीव ज्या कारणाने जिवंत असतो त्या कारणाला चैतन्य रूप आत्मतत्व म्हणतात आणि चैतन्य रूप आत्मतत्वामुळेच जीवाचं जीवित्व जिवंतपण असू शकतं. नीट जाण ज्ञान आकळिता तेची शिव मंगल शिवत्व. म्हणजे केवळ आणि केवळ चैतन्यामुळेच सर्व जीव जगत सर्व प्राणी अस्तित्वात आहेत. अन्यथा त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही नव्हे. विना चैतन्य विना प्राण जीव जगत हे दृष्टोत्पत्तीस सुद्धा येत नाहीत म्हणजे हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून चैतन्याशिवाय प्राणाशिवाय जीव जगत याला आकार नाही आणि चैतन्याशिवाय प्राणाशिवाय जीव जगत याला जसा आकार नाही तशीच त्याला हालचाल नाही. म्हणून आपण म्हणतो जीव गेला की उरतं त्याला शव म्हणतो. म्हणून शव कधी होतं जेव्हा त्या जीवातील शिवत्व आत्मतत्व जातो तेव्हा. म्हणून जीवीचे जीवित्व त्याची चैतन्य आत्मतत्व नीट जाण ज्ञान आखळिता त्याची शिव मंगल शिवत्व. जीवामधील जिवंतपण जीवामधील प्राणतत्व हेच खऱ्या अर्थाने प्राणतत्व जिवंतपणाचं लक्षण. म्हणून यालाच आत्मतत्व किंवा शिवतत्व. शिव म्हणजे मंगलकारी कल्याणकारी. आता जीवाचं मंगल म्हणजे खरं काय जीव जिवंत असणं. प्राण्याचं मंगल म्हणजे काय प्राणी जिवंत असणं. मानवाचं मंगल म्हणजे काय मानव जिवंत असणं. कारण जर आपण जिवंत असू तर काही ना काही साध्य करू शकू. आपण जिवंतच नसू तर आपण जडशिळ शव म्हणजे एखाद्या दगडासारखेच जर असू तर काहीच साध्य होणार नाही. म्हणून अशा अर्थी जीवीचे जीवित्व त्याची चैतन्य आत्मतत्व नीट जाण ज्ञान आकळिता त्याची शिव मंगल शिवत्व. चैतन्य रूप आत्मतत्व म्हणजेच जीवांचं जिवंत असण्याचं कारण किंवा जीव ज्या कारणाने जिवंत असतात त्याला चैतन्य त्यालाच आत्मतत्व त्यालाच शिव म्हणजे पवित्र मंगल करणारं शिवत्व किंवा शिवतत्व म्हणतात. म्हणून जीवीचे जीवित्व त्याची चैतन्य आत्मतत्व नीट जाण ज्ञान आकळिता त्याची शिव मंगल शिवत्व. आता चौथं कडवं महत्व आहे. चौथ्या कडव्यावर हा संपूर्ण अभंग अवलंबून आहे. शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार वसे. शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. शिवत्वाशिवाय मंगलकारी चैतन्याशिवाय जीवाला अर्थ नसतो. म्हणजे जीवाचं कल्याण करणं मानवाचं कल्याण करणं याचा अर्थ शिव मंगल करणं. त्या मानवाचं जीवाचं प्राण्याचं कल्याण मंगल म्हणजे प्रथम त्याचं जिवंत असणं. म्हणून शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. शिवत्व हेच मंगल करणारं कल्याण तत्व आहे आणि शिवत्व म्हणजे मंगल करणारं कल्याण तत्व अशा अर्थी ते चैतन्य आहे. म्हणून चैतन्य हेच शिवमंगल शिवत्व आहे किंवा चैतन्य हेच शिवमंगल शिवत्व आत्मतत्व आहे. म्हणून शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. शिवत्वाशिवाय जीवाला अर्थ नसतो. शिवत्वाशिवाय जीवाला जिवंतपण नसतं.
जीवाला जीवित्व जिवंत असण्याशिवाय अर्थ नसतो. प्राण्याला प्राणतत्व किंवा हालचालीशिवाय चैतन्याशिवाय अर्थ नसतो. म्हणून शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार असे. शिवाय खेरीज शिवत्वाखेरीज जीवाला अर्थ नाही. म्हणूनच ओम नमः शिवाय. आता शिवाय याचा एक अर्थ खेरीज वगळता, आणि दुसरा जो शिवाय म्हटलेला आहे तो शिवाय म्हणजे शिवाला शंकराला. म्हणून शिवाय म्हणजे शिवाला शंकराला, आणि मराठीत शिवाय याचा अर्थ खेरीज किंवा वगळता. शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार वसे. ओम नमः शिवाय म्हणजे शंकराला नमस्कार असो, परंतु शंकराला नमस्कार केल्याशिवाय म्हणजे चैतन्याला शरण गेल्याशिवाय, प्राणाला शरण गेल्याशिवाय आपल्यातील जिवंत रसरशीत असलेल्या चैतन्याचं ज्ञान आणि ओळख झाल्याशिवाय अशा अर्थी खेरीज. म्हणून शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. म्हणजे चैतन्य रूप ज्ञानाची, जिवंतपणाची, रसरशीत चेतनेची म्हणून असं आत्मतत्व जिवंत चैतन्य याला शिवत्व म्हणतात. आणि अशा शिवत्वाशिवाय जीवाला अर्थ नाही. म्हणजे चैतन्य रूप मन मंगलकारी आत्मतत्व शिवत्वाशिवाय जीवाला अर्थ नसतो, असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. आणि हा अर्थ लक्षात घेतल्यानंतर ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार असे. म्हणजे शिवत्वाशिवाय चैतन्याशिवाय जीवाला अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर ओम नमः शिवाय, शिवाय म्हणजे शंकराला, त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणजे शंकराला वंदन असो, शंकराला माझे प्रणिपात असोत, शंकरा पुढे मी साष्टांग दंडवत घालतो, असा जो ओम नमः शिवाय मंत्र आहे त्याचा सार्थ, त्याचा खराखुरा अर्थ ओम नमः शिवाय म्हणजे शिवरूप, कल्याण रूप, मंगल रूप चैतन्य तत्वाला, शिवतत्वाला, आत्मरूपाला मी शरण जातो असा ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ आहे. आणि एकदा का चैतन्याशिवाय, आत्मतत्वाशिवाय, शिवत्वाशिवाय आपल्या असण्याला अर्थ नाही हे कळल्यानंतर जो माणूस मनोभावे ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ अर्थ लक्षात घेऊन जप करतो त्याला अर्थातच शंकराचा, आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती येते किंवा अपरोक्ष अनुभूती येते. म्हणून शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार वसे. ओम नमः शिवाय मंत्रातच जर अर्थासहित आपण त्याचं आकलन करू शकलो तर शिवाचा, आत्म्याचा साक्षात्कार ओम नमः शिवाय मंत्राच्या जपाने, म्हणजे ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ आपल्या मनबुद्धी मध्ये धारण करून त्याचं जतन करून जर ओम नमः शिवाय मंत्र अर्थ अर्थासहित म्हटला तर ओम नमः शिवाय मंत्रातच शिवतत्व, आत्मतत्व, आपल्यातील प्राणतत्व, चैतन्य रूप, त्या विश्वातील ही जी ब्रह्मचेतना आहे त्याचं रूप धारण करून आपल्यामध्ये जिवंतपणा आणणारा हा जो प्राण आहे, ते चैतन्य आहे, हे जे शिवतत्व आहे ते दुसरं तिसरं काही नसून बाहेरील विराट ब्रह्मचेतनेतच ते अंश रूप आहे. परंतु अंश हा पूर्णाकार असल्यामुळे अंश हा पूर्ण आहे, पूर्ण हा अंश आहे. म्हणून जीव हा शिव आहे, अहम हा सहा आहे, बिंदू हा सिंधू आहे, आणि अणुरेणू या ठोकळा असा जो आपला जीवत्वाचा भाग आहे, जिवंत असण्याचा भाग आहे, तोच आकाशा एवढा व्याड म्हणजे व्यापक आहे. असा या संपूर्ण ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ आहे.
शिवाय शिवत्व जीवा अर्थ नसे. ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार वसे. सर्थ आत्म्याचा साक्षात्कार ओम नमः शिवाय मंत्राद्वारे आपणाला होऊ शकतो. आणि एकदा का हा साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा शिव साक्षात्कारे जीव हो संकल्प विकल्प रहित. आपल्यातील चैतन्य हेच काय ते एकमेव अद्वितीय आपलं असणे पण आहे. पण आपल्यातील चैतन्य शिवतत्व आत्मतत्व हेच जर सर्वार्थाने परमश्रेष्ठ आहे परात्पर आहे तर त्या परमश्रेष्ठ शिवतत्वाला अर्थातच आत्मतत्वाला शरण जो जातो त्याला त्या शिवतत्वाचा आत्मतत्वाचा अपरोक्ष अनुभव घेता येतो. आणि ही अपरोक्ष शिवाची अनुभूती आत्म्याची अनुभूती जीवाला संकल्प विकल्प रहित करते. मी अमुक तमुक करेन किंवा करणार नाही अशा तऱ्हेचे संकल्प विकल्प तेव्हाच जीव सोडून देतो जेव्हा त्याला आपल्या आतील चैतन्य रूप प्राणरूप शिवरूप आत्म्याचे जो आत्मा विशाल ब्रह्मचेतनेचा परमात्म्याचा अंशरूप असला तरी आत्मा आणि परमात्मा अंश आणि पूर्ण एकच आहे हे लक्षात आल्यानंतर ब्रह्मचेतनेचा आपल्या शरीरातील चैतन्य रूप अंश म्हणजेच आत्मा म्हणजेच शिव आणि तोच कर्तुम अन्यथा कर्तुम आहे. तोच केवळ सर्वाधिक श्रेष्ठ आहे. त्याच्या पुढे दुसरी कोणतीही गोष्ट जाऊ शकत नाही. त्याच्या पुढे कोणाची मात्रा चालू शकत नाही. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा ओम नमः शिवाय मंत्राच्या सार्थ ध्यानामुळे चिंतनामुळे जीव संकल्प आणि विकल्प कोणत्याही तऱ्हेचा स्वीकार नकार हवं नको त्यामधून बाहेर येतो. आणि असा जो चॉईसलेस अवेअरनेस म्हणजे आवड निवड रहित शांत दक्ष असा जो माणूस असतो तो खऱ्या अर्थाने संकल्प विकल्प रहित तेव्हाच होतो जेव्हा त्याला आत्मतत्वाचा शिवतत्वाचा साक्षात्कार होतो. आणि एकदा का त्या सर्वश्रेष्ठ आत्मतत्वाला शिवतत्वाला ओम नमः शिवाय या मंत्राचा नीट अर्थ जाणून माणूस शरण जातो तेव्हा असा माणूस ज्या शिवतत्वाचे जतन करतो असा माणूस आपल्या प्राणापलीकडे जाऊन ज्या शिवतत्वाला जपतो तेच शिवतत्व तेच आत्मतत्व आपल्या भक्ताला सर्वार्थाने जपतो त्याची काळजी घेतो. आणि त्या कारणाने शिवसाक्षात्कार झालेल्या भक्ताला संकल्प आणि विकल्प रहित अनायासे होता येतो. आणि असा जो अनायासे संकल्प विकल्प रहित झाला असा हा भक्त साधक ज्याचा मनाचं अमन होतं ज्याचं मन परिपूर्ण शांत होतं ते उन्मन होतं म्हणजे ते विरक्त होतं. असा हा शिवभक्त साक्षात्कारी संत असा हा शिवभक्त साक्षात्कारी साधक मनाचे अमन झालेला म्हणजे पूर्ण शांती प्राप्त झालेला उन्मन झालेला म्हणजे पूर्ण विरक्ती मिळवलेला असा माणूस जरी संसारी दिसला तरी तो स्वयंस्फूर्तीने सदा शिव स्वयंमुक्त तो स्वयंस्फूर्तीने तो स्वतःच सदा शिव सदोदित शिव सदोदित आत्म सदोदित चैतन्य सदोदित ब्रह्म म्हणून तो स्वतःच स्वयंस्फूर्तीने अंतस्फूर्तीने मोक्षाची प्राप्ती झालेला असतो. म्हणून शिवसाक्षात्कारे जीव हो संकल्प विकल्प रहित मन अमन उन्मन होता जरी संसारी तरी मानव सोये सदा शिव स्वयंमुक्त. म्हणून या मानवाला शिवसाक्षात्कार झाला तो अनायासे संकल्प विकल्प रहित होतो तो अनायासे परमशांत होतो तो अनायासे विरक्त होतो. आणि या त्याच्या अनायासे विरक्त होण्यामुळे शांत होण्यामुळे त्यालाच आपल्यातील शिवतत्व प्राणतत्व आत्मतत्व ब्रह्मतत्व ब्रह्मचेतना याचा अपरोक्ष अनुभव किंवा अपरोक्ष अनुभूती म्हणजे साक्षात्कार होतो. आणि त्याचा तो स्वयंस्फूर्तीने सदा सर्वदा मुक्त होतो. आणि तो मुक्त तसा होतो जसा सदाशिव शंकर मुक्त आहे जसं चैतन्य मुक्त आहे जसा आत्मा मुक्त आहे तसा त्या सदाशिव
शिवतत्व जाणणारा मानव संकल्प विकल्प रहित होऊन परमशांत होऊन विरक्त होऊन संसारी असून सुद्धा सदाशिव स्वयंमुक्त स्वतःच स्वयंस्फूर्तीने मोक्ष प्राप्त झालेला सदाशिव म्हणजे तो आता शिव म्हणूनच संसारात सोबत असतो. तो दिसायला जीव परंतु असायला शिव असा तो सदाशिव स्वयंमुक्त असतो. आणि हे सर्व ओम नमः शिवाय मंत्राचा नीट अर्थ ध्यानात घेऊन जर त्या मंत्राच्या अर्थाला आपल्या जाणीवेत घट्ट धरून त्याचं उदाहरण करून बुद्धीमध्ये मंत्राचा अर्थ जर पूर्णपणे जतन केला गेला तरच मंत्राला जतन करणे जपणे असं म्हणतात. आणि ओम नमः शिवाय मंत्राचं जतन करणे जपणे याचा अर्थासहित त्या मंत्राचा श्वासागणिक विना उच्चार सुद्धा जप करणे म्हणजे ओम नमः शिवाय जसा आपण श्वास घेतो तेव्हाच अनायसे ओम नमः शिवाय म्हटलं जातं. म्हणजे श्वासावर ओम नमः शिवाय या मंत्राचं अवधारण करून श्वासावर ओम नमः शिवाय मंत्र नीट बसवून जर अर्थासहित त्याचं आपण जतन केलं तर त्यालाच ओम नमः शिवाय मंत्राचा जप म्हणतात. आणि असा जो जप करू शकतो तो अनायसे उन्मनी होतो, अमन होतो, संकल्प विकल्प रहित होतो. आणि संसारात असून सुद्धा असा साधक असा मानव खऱ्या अर्थाने सदाशिव स्वतःच सदोदित शिव स्वतःच स्वतःच कल्याण करणारा स्वतःच आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारा असा स्वतःच सदाशिव असा हा माणूस स्वयंमुक्त केवळ अंतस्फूर्तीने आपल्या अंतर्ज्ञानाने आपल्या चेतनेला आत्म्याला आपणच आपल्या जाणीवेतून ओळखल्याने असा माणूस स्वये सदाशिव स्वयंमुक्त होतो. हा आहे ओम नमः शिवाय मंत्राचा खरा अर्थ. आता संपूर्णपणे सविस्तर सांगून झाल्यानंतर आता हे छोटे खाली पद्य ते 5 कडव्याचं आहे. ओम नमः शिवाय मंत्रार्थ तर हा आता ज्याला आपण म्हणतो अभंग मंत्र तो समजून घेऊया. ओम नमः शिवाय मंत्रार्थ चैतन्य प्राण तेज कांती रूप विशेष जाणा जीव प्राण्यांची ओळख निशेष विना हाल चाल प्राण ना जीव जगत जिवंत चैतन्या भावी सारे केवळ जडशीळ शव जीवीचे जीवित्व त्याची चैतन्य आत्मतत्व नीट जाण ज्ञान आकळिता त्याची शिवमंगल शिवत्व शिवाय शिवत्व जीवार्थ नसे ओम नमः शिवाय मंत्रात सार्थ शिव आत्मरूप साक्षात्कार वसे शिव साक्षात्कारे जीव हो संकल्प विकल्प रहित मन अमन उन्मन होता जरी संसारी तरी मानव स्वये सदाशिव स्वयंमुक्त. तर आपण सुद्धा स्वतःशी सदाशिव स्वयंमुक्त आहोत याची अपरोक्ष अनुभूती घेण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्र आहे तो सार्थ साक्षात्कारे. त्याच्या अर्थासहित जर आपणाला त्याचा साक्षात्कार झाला तर स्वये सदाशिव स्वयंमुक्त ही अनुभूती आपण घेऊ शकाल. आणि आपणच आपल्याशी धन्योहम 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 मी धन्य आहे मी धन्य आहे मी धन्य आहे माझे जीवन कृतार्थ झाले असं म्हणू शकाल. आणि हा विश्वास आपल्या ठाई जरूर या छोटेखानी अभंग रूप काव्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याचा अर्थ आपण जर आपल्या जीवाभावानिशी जतन केलात आपल्या मनबुद्धी हृदयामध्ये धारण केलात तर निश्चितच आपण सर्व ओम नमः शिवाय मंत्राच्या अर्थाची अनुभूती घेऊन स्वतःशी सदाशिव स्वयंमुक्त असल्याचा अनुभव होऊ शकाल. असं निश्चितपणे त्या परमेश्वर स्मरण करून तुम्हाला सांगतो आणि आजचं निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.